गुढीपाडव्याचा जो भूमिपूजनाचा सोहळा आहे त्याच्यासाठी ते रवाना झाले। तर एकीकडे मुंबईकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। राज ठाकरे यांच्या घरावर गुढी उभारली जाते। शिवतीर्थ या निवासस्थानी देखील गुढी उभारली जाते। आज राज ठाकरे यांचा देखील मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यामध्ये देखील राज ठाकरे काय बोलणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागलेलं आहे। आज काय दिशा ते मनसैनिकांना देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारली जाते। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, सुमित, आज 3:30 मुहूर्तांपैकी आज गुढीपाडवाचा सण उत्सव जो आहे तो राज्यभरामध्ये साजरा केला जातोय आणि मनसे अध्यक्ष असलेले राज ठाकरे यांच्या दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी देखील त्यांच्या परिवाराकडनं गुढी उभारतानाचं या ठिकाणी दृश्य सध्या पाहायला मिळत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडनं त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्या शिवतीर्थ या संपूर्ण निवासस्थानाला फुलांनी, आकर्षक फुलांची अशी सजावट या ठिकाणी केलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं गुढीपाडव्याचा सण जो आहे तो अतिशय उत्साहात साजरा केला जातो, कारण की गुढीपाडव्याला राज ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे हे सातत्याने जनतेला संबोधित करतात। आज संध्याकाळी देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती जाहीर सभा होणार आहे। या सभेमधनं राज ठाकरे काय संबोधित करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी आपण पाहू शकतो की शिवतीर्थ या निवासस्थानी गुढीपाडव्याचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। गुढी उभारताना या ठिकाणी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। थोड्याच वेळात राज ठाकरे देखील त्यांच्या गुढी ज्या ठिकाणी उभारत आहेत त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा जी आहे ती त्यांच्या सहकुटुंब जे आहेत त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील। सुमित, मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा आजचा हा गुढीपाडवा सण आणि या निमित्तानं सध्या राज ठाकरेंच्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातल्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांकडून गुढी उभारली जाते। सण साजरा केला जातोय। गुढीपाडवा हा मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो, कारण याच दिवशी दरवर्षी राज ठाकरे सगळ्या मनसैनिकांना देखील संबोधित करत असतात आणि आपली भूमिका स्पष्ट करत असतात। वेगवेगळे कार्यक्रम मनसैनिकांना ते देत असतात। पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी अक्षय मनकडी याच्याकडे। अक्षय, राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना आज कोणता मंत्र देतील, कोणता नवीन कार्यक्रम देतील अशी काही शक्यता वर्तवली जाते का, किंवा तुमची कोणाशी चर्चा झाली आहे का? नक्कीच सुमित, खरं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे सविस्तर पद्धतीने आज जनतेशी संवाद साधणार आहेत। गुढीपाडव्याचा सण जो आहे तो 3.5 मुहूर्तांपैकी एक सण असतो आणि अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो। आणि याच सणाच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने जनतेशी संवाद साधतात। त्यामुळे आजच्या या संपूर्ण शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सविस्तर आपली भूमिका मांडणार आहेत। बरोबर आहे। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा हा मराठी दिवस, मराठी नववर्षाची सुरुवात आणि त्यानिमित्तानंच ही सुरुवात मनसे काय करते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।